आता बातमी पुण्यात नाही, पुण्याच्या सदाशिव पेठेत प्रसिद्ध अशा एसपी बिर्याणीला सुद्धा गॅस सिलेंडर तुटवड्याचा फटका बसलाय। पुण्यातलं बिर्याणी हाऊसचा स्वयंपाक आता पारंपरिक कोळशाच्या चुलीवरती करावा लागतोय। एसपी बिर्याणी इथे 180 मेनू मिळतात, मात्र आता फक्त 20च मेनू दिले जात आहेत। मासे, मटण आणि चिकन स्टार्टर मेनू पूर्णतः बंद करण्यात आलेत। त्यामुळे दररोज हजारो ग्राहक असलेल्या बिर्याणी हाऊसमध्ये ग्राहकांची संख्याच रोडावली आहे। काही दिवसात हॉटेलचं शटर डाऊन करण्याची वेळ सुद्धा येऊ शकते, तेव्हा शेकडो कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे। आणि याचाच सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी। इराण इस्रायल युद्धाचे परिणाम आता पुण्याच्या मध्यपेठांमध्ये बसत आहेत। सदाशिव पेठेतील गेल्या 32 वर्षापासून बिर्याणीसाठी प्रसिद्ध असलेल्या एसपी बिर्याणीजमध्ये मी आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी ग्राहक अजिबातच नाही आहेत, कारण की व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णतः खंडित झाला आहे। त्यामुळे या एसपी बिर्याणीजच्या टोटल 180 मेनूपैकी फक्त 20 मेनू सध्या ते सर्व्हिस देत आहेत। जवळपास 90% मेनू त्यांनी पूर्णतः बंद करून टाकलेले आहे। चला तर आपण बघूया की नेमके ते बिर्याणीज कसे बनवत आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता चुलीवर बिर्याणी बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे। एरवी गजबजलेला असलेलं एसपी बिर्याणीज आता सध्या ग्राहक थोडंसं थंडावलेलं आहे, कारण की व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णतः बंद झाल्यामुळे आता चुलीवर बिर्याणीच फक्त दिले जातात। ग्रेव्ही आणि जे फ्राईड स्टार्टअप आहे ते आत्ता सध्या बंद करण्यात आलेलं आहे। आजपासून त्यांनी मेनू कार्ड 3 पानाचा मेनू कार्ड आता फक्त एका पानावर म्हणजे फक्त 20 आयटम या ठिकाणी सर्व केले जाणार आहेत। आपण जाणून घेऊया एसपी बिर्याणीचे जे संचालक आहेत हर्षवर्धन चोरगे यांच्याशी आपण बातचीत करूया की नेमकी या ठिकाणी काय परिस्थिती आहे। आपण पाहू शकता चुलीवर या ठिकाणी फक्त बिर्याणी दिली जाते। एरवी फिश आणि चिकन आणि मटनचे जे स्टार्टअप्स होते ते पूर्णतः बंद करण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत आहेत हर्षवर्धन चोरगे। NDTVमध्ये आपलं स्वागत। नमस्कार। आत्ता व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पूर्णपणे पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे, तर आता त्याचा तुमच्यावर काय परिणाम झाला आहे थेट? गॅस सिलेंडर हे पूर्णपणे बंद झाल्यामुळे आम्हाला कोळशाच्या शेगडीवर शिफ्ट व्हायला लागलेलं आहे। आता इकडे जे गॅस रेंज दिसत आहे तुम्हाला मागे, ते आपण आजपासून कोळशाच्या शेगडीवर शिफ्ट करणार आहोत। त्यांनी आम्हाला मेन्यूमध्ये खूप लिमिटेशन्स करायला लागतात। त्या कारणामुळे जो आपला 180 आयटमचा मेन्यू होता तो डायरेक्ट 30 आयटम्सवर आलेला आहे। मग साधारण काय काय आता सर्व्हिस देणार आहात? बिर्याणी तर तुम्हाला सर्व मिळतील, त्या आपल्या भट्टीवर दमच्या बिर्याणी असतात, पण जे ग्रेव्ही आयटम आहे ते मसाला प्रिपरेशनमध्ये मिळेल, पातळ ग्रेव्हीमध्ये। घट्ट ग्रेव्हीमध्ये फ्राय आयटम जे आहेत ते नाही मिळू शकणार, कारण की त्याला गॅस लागतो। तर हे होते एसपी बिर्याणीचे मालक चालक। आपण पाहू शकता या ठिकाणी कोळशाच्या शेगड्यांवर सर्व मेनू बनवत आहेत। त्यांना व्यावसायिक गॅस सिलेंडर पूर्णतः खंडित झालेला आहे आणि त्यामुळे एकूणच हॉटेल व्यवसायावर प्रचंड भीषण परिणाम या ठिकाणी झाल्याचं जाणवतं। कॅमेरामन निकेतन मानेसह यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे।